बदाम हा पानझडी वृक्ष रोझेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव प्रूनस दलकिस आहे. गुलाब व नासपती या वनस्पतीही रोझेसी कुलातील आहेत. बदाम वृक्ष मूळचा इराणमधील असून त्याचा प्रसार इतरत्र झाला असावा असे मानतात. हल्ली दक्षिण युरोप, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या ठिकाणी त्याची लागवड केली जाते. गोड बदाम व कडू बदाम असे बदामाचे दोन प्रकार आहेत. प्रूनस दलकिस या जातीच्या बिया गोड आणि प्रूनस दलकिस अमारा या जातीच्या बिया कडू असतात. बदामाचे दाणे म्हणजे बदाम वनस्पतीच्या बिया आहेत. बदामाचा वृक्ष सुमारे 12 मीटर पर्यंत उंच वाढू शकतो. खोडाचा व्यास सुमारे 30 सेंटीमीटर असतो. लहान फांद्या सुरुवातीला हिरव्या असून नंतर सूर्यप्रकाशामुळे त्या जांभळट होऊन हळूहळू राखाडी होतात. पाने साधी, एकाडेक भाल्यासारखी व 7 ते 12 सेंटीमीटर लांब असून कडा दंतूर असतात. फुले एकेकटी किंवा जोडीने येतात. गोड बदामाच्या फुलांचा रंग फिकट गुलाबी तर कडू बदामाच्या फुलांचा रंग गडद गुलाबी असतो. फळ आठळयुक्त व एकबीजी असते. बदामाची बी चपटे, सुरकुत्या असलेले व चवीला गोड किंवा कडू असते. गोड बदाम आकाराने लहान तर कडू बदाम मोठे असतात. बदामात 14 प्रकारांची ॲमिनो आम्ले असतात. त्यांपैकी ग्लुटामिक आम्लाचे प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल ॲस्पार्टिक आम्लाचे प्रमाण आहे. गोड बदाम आणि कडू बदाम यांच्यातील तेल सारखेच असते. कडू बदामांमध्ये ॲमिग्डॅलिन आणि प्रुनॅसिन ही ग्लुकोसाइडे असतात. त्यांवर विकारांची क्रिया होऊन हायड्रोजन सायनाइड तयार होते. त्यामुळे कडू बदामाचे अतिसेवन प्राणघातक ठरते. कडू बदामापासून मिळालेल्या तेलातील सायनाइडयुक्त संयुगे वेगळी करून ते बदामाचे तेल म्हणून वापरतात. मात्र लागवड करायची झाल्यास गोड बदामाच्या वृक्षांची करतात. बदाम हा सुक्या मेव्यातील एक घटक असून त्याचा वापर मिठाई, आईस्क्रीम व केक यामध्ये केला जातो. त्यातील कमी शर्करेमुळे व जास्त तंतूंमुळे मधुमेही रुग्णांना आहार म्हणून त्याचा उपयोग होतो. 100 ग्रॅम बदामांपासून 21.7 ग्रॅम कर्बोदके, 49 ग्रॅम मेद, 21 ग्रॅम प्रथिने तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशियमयुक्त खनिजे, ई आणि ब समूह जीवनसत्वे उपलब्ध होतात. त्यामुळे बदाम पौष्टिक आहे. रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढविण्याबरोबरच LDL या वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी बदामाचे सेवन उपयुक्त आहे असे मानले जाते. त्यामुळे हृदयाचे विकार तसेच उच्च रक्तदाब असणाऱ्यांना बदाम उपयुक्त ठरतात. त्याच्या तेलामुळे त्वचा मुलायम होऊन उजळते म्हणून सौंदर्य प्रसाधनांमध्ये तेलाचा वापर करतात. जगात सर्वत्र बदामाची लागवड केली जाते. त्याच्या उत्पादनात अमेरिकेची संयुक्त संस्थाने, स्पेन, इराण, मोरोक्को व इटली हे देश आघाडीवर आहेत. धन्यवाद.